तर सध्या मंत्रालयासमोर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह वर्षा गायकवाड, असलम शेख हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। पोलिसांकडून काँग्रेसच्या या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। सध्या गांधी पुतळ्याजवळ हे सगळे आंदोलनकर्ते आलेले आहेत। मंत्रालयाच्या शेजारचा हा परिसर आहे। गांधी पुतळ्याजवळ सध्या काँग्रेसचे सगळे आंदोलनकर्ते आलेले आहेत। अर्थातच आंदोलन आहे ते म्हणजे बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसनं हे आंदोलन पुकारलेलं आहे। सरकारचा निषेध काँग्रेसकडून व्यक्त केला जातोय। लवकरात लवकर कठोरात कठोर कारवाई बदलापूरच्या आरोपीवरती व्हावी, या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीवर व्हावी अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे। महिलाओं के सम्मान में लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम होतोय, पुढे जाऊ नका प्लीज। प्लीज नाही सर, मारणार नाही सर। सर तुम्ही आम्हाला मारा, मारा आम्हाला मारा, दोन लहान मुलीवर अत्याचार होतात आणि काय चाललंय? तुम्ही चांगले सर विनंती कोणाकडे न्याय मागायची? निर्णावलेलं सरकार आहे, मस्तीमध्ये आहे काय? गेटच्या जाणार नाही, आम्ही गेटमध्ये जाणार, तर आम्हाला गेटवर जाऊ द्या। तर सध्या मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे काँग्रेसकडून। काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह वर्षा गायकवाड आणि अन्य काँग्रेसचे नेते सुद्धा या मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। गांधी पुतळ्याजवळ खरं तर पोलिसांकडून हा मोर्चा अडवला गेला, मात्र आंदोलनकर्त्यांचा निर्धार आहे, सगळ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा निर्धार आहे की मंत्रालयाच्या गेटपर्यंत हा मोर्चा आम्हाला न्यायचा आहे आणि सरकारपर्यंत आपलं गाऱ्हाणं, आपलं म्हणणं मांडायचं आहे। बदलापूरमधल्या 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आता काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। पोलिसांकडून या मोर्चाला अडवण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय, मात्र काँग्रेस नेते, कार्यकर्ते हे आग्रही आहेत की मंत्रालयाच्या गेटपर्यंत आम्हाला आमच्या या मोर्चाचा, आंदोलनाचा आवाज पोहोचवायचा आहे, सरकारपर्यंत आपलं म्हणणं मांडायचं आहे। आणि आता पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना या ठिकाणाहून हटवलं जात आहे। आपण इथे दृश्य पाहतोय मंत्रालयासमोरची। मंत्रालयावर आज धडक मोर्चा काढलेला आहे काँग्रेसकडून। वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार, असलम शेख या मोर्चाचं नेतृत्व करतायत। वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार मंत्रालयाच्या गेट पर्यंत पोहोचले होते। आत घुसण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला होता, त्या आंदोलकांना पोलिसांनी आता बाहेर काढलेलं आहे आणि धरपकड केली जाते या आंदोलकांची। तर आता आंदोलकांना ताब्यात घेतलं जातंय पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड देखील केली जाते। अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना आता पोलीस व्हॅन मध्ये घेऊन जात आहेत, त्यांना ताब्यात घेतलं जातंय। त्याच्यामुळे हा मोर्चा मंत्रालयाच्या गेटपर्यंत पोहोचू दिला गेला नाहीये। पोलिसांकडून त्यापूर्वीच या मोर्चाला अडवण्यात आलेलं आहे।